खूप चांगला खेळ तुम्ही केला आणि तुमच्या खेळीला मात्र खऱ्या अर्थानं हा सामना जिंकला असं म्हणावं लागेल. विजय आणि राकेश आणि गोलंदाजीसाठी साहिल आलाय बॉलिंगसाठी. स्ट्राईकला विजय, नॉन स्ट्राईकला राकेश आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक साहिलच्या हातामध्ये बॉल सुटवला. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये एक पॉइंट, एक कव्हर, एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवला. डेड बॉलचा इशारा ऑन साईडला. वाईडिश मिडॉन आहे. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक, एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात ठेवला. डीप मध्ये मिड विकेट आणि डीप मध्ये एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओहो बीमर, इट्स बीमर वेस्ट आहे. बॉल स्किड झालाय. कमरेच्या वरती बॉलची पिचिंग झाल्यामुळे साहिलला पहिल्याच बॉलवरती आता दंडित केलंय. नो बॉल आणि पुढचा बॉल आहे फ्रीट. उघडा डोले पहा नीट. आता पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्रीटचा बॉल विजयकडे ते फ्रीटची संधी आहे. ओहो इथे चांगला बॉल लेग कटर केला. टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला बॉल. उचली घेतली आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. ही चांगली लेंथ आहे साहिलची. फ्रीटचा बॉल डॉट टाकणं ही सोपी गोष्ट नाही आहे, परंतु तेवढ्या ताकदीने हिमतीने बॉल टाकला साहिलने डॉट. दुसरा बॉल खराब लाईन आणि बॉल चालला आता. शॉट फाईन लेगला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच सांगतात वाईट आणि त्यानंतर मात्र या बाईकच्या 4 रन, 5 रन येतात आणि या 5 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 6 रन. खराब गोलंदाजी. फ्रीटचा बॉल त्याने अगदी चांगल्या पद्धतीने टाकला होता. चांगला लेग कटर. टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबून राईज झाला आणि बीट करून घ्या विकेट किपरच्या हातात. हा बॉल थोडासा स्किड झाला. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर अंपायर सिग्नल करतात वाईट बॉल आणि फ्रीटची संधी कायम आहे असं संकेत सुद्धा आता दाखवतात, इशारा करतात. कारण पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खराब लाईन साहिल कडून आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8. फ्रीट नाही आहे. येस येस येस, कारण फ्रीट वरती तो डॉट बॉल आलाय. ओके, नॉट अ फ्रीट, कारण फ्रीटचा बॉल निघून गेलाय. ओहो चांगला बॉल. थोडीशी गती काढली होती. फुलरलीचा बॉल ड्राईव्ह करत असताना इथे बीट झाला फलंदाज, म्हणजे डॉट बॉल आलाय साहिल कडून. निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. थोडस कमबॅक होतो साहिलचा. फुलरलेनचा बॉल ड्राय केला, फ्लिक केला बॉलला. दीपक अगदी धावतोय बॉल पर्यंत. तोपर्यंत 2 धावा इथे मिळतात. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 10 रन. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर अंपायर सिग्नल येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 11 रन. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 का 5 चेंडू इथे साहिलनं वाईट टाकलेले आहेत.
ओहो शॉर्ट बॉल पिक केला बॉलला आणि उडवलाय. प्रयत्न चांगला होता दीपकचा परंतु बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 6 रनसाठी षटकार. विजयच्या बॅट मधून षटकार येतोय आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 17. टीमची धावसंख्या स्कोर बरोबर 17. बॉल पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर सिग्नल वाईट बॉल. या ओव्हरमध्ये भरपूर वाईट टाकलेले आहे साहिलला. 4 बॉलचा खेळ संपलाय. 10 बॉल टाकून झाले साहिलचे. चार बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बरोबर 18. हा बॉल चांगला आहे. विकेट किपरनं लाईन मिस केली परंतु बॅकअप आहे त्यामुळे डॉट बॉलची होते समाप्ती. चांगली गोलंदाजी आता करतोय. एक्स्ट्रा टाकल्यानंतर थोडस कानमंत्र देत असताना रघुनाथ दादा करमलकरनं कानमंत्र दिला. त्यानंतर मात्र थोडस पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालं या साहिलचा. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल शिल्लक. लेफ्ट ऑन ड्राईव्ह केला. लेफ्ट इट ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये दीपक आहे. एकच धाव मिळते आणि या सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या. स्कोर बनवते 19. चला सेकंड ओव्हर मध्ये आता बॉलिंग साठी आलाय विजय करमलकर म्हणजेच बंटी या टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. बंटी करमलकर आलाय बॉलिंग साठी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा की स्कोर बोर्ड 19 धावा. बिनगडी बाद अजूनही विकेट आली नाहीये. आता सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी फार एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी बंटी आला राऊंड विकेटने. पहिलाच बॉल ओव्हर पिच आणि ओव्हर पिचला उडवलाय. लॉंग ऑनच्या वरून क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल पकडलाय तिथे दीपकने आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. काय जजमेंट होतं दीपकचं. एका वेळेला असं वाटत होतं की बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाईल परंतु बॉल डिपिंग पॉइंट ज्यावेळेस बॉलचा सुरू झाला त्यावेळेस बॉल आतमध्येच आलाय. खाली खाली आला. फारसं एलिव्हेशन जे अंतर पाहिजे होतं ते अंतर विजयला प्राप्त झालं नाहीये आणि त्यामुळेच तो झेल टिपण्यात आलाय. अमर आला नवीन फलंदाज. अमर बॅटिंग साठी सज्ज आहे. टीमची धावसंख्या 19. शेवटी बंटीने विकेट काढली. आपल्या टीम साठी पहिला ब्रेक थ्रू दिलाय. फुलटॉस बॉल. इथेही कॅचेटचा कॉल आहे. दीपक पहा जजमेंट काय दीपकचा आहे.
खूप चांगला झेल. या मॅचचा दुसरा झेल टिपला दीपकनं. फलंदाज होईल बाद. अमर बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार शून्यावरती परतलाय. धक्का क्रमांक दुसरा इथे लागतो टीम श्री वाघजाई स्पोर्ट्स एनपी टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 19. ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे बंटी करमलकर. या स्पर्धेमध्ये अजूनही हॅट्रिक झाली नाही, परंतु या स्पर्धेमध्ये बंटी करमलकर यांच्या माध्यमातून हॅट्रिक होईल का हे आपल्याला बघायचं आहे. नवीन बॅटर सचिन. IPL स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक कोणी घेतली असेल माहित आहे मित्रांनो? 2007 साली चेन्नई सुपर किंग्स या टीम कडून खेळत असताना लक्ष्मीपती बालाजी या खेळाडूने पहिली हॅट्रिक घेतली होती IPL स्पर्धेमध्ये, ज्यावेळेस ललित मोदीच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा रंगली होती IPL 2007 मध्ये. परंतु या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक बंटीच्या नावाने राहील का हे बघायचं आहे. ऑन हॅट्रिक बॉल. फुलर लाईनचा बॉल फ्लिक केला. बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी पंगलिंग करतोय. एकच धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धाव संख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 घेता 20. टीमची धाव संख्या स्कोर बोर्ड होती 20. ओहो, स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर हलकासा कटर झाला बॉल बाहेर त्या दिशेने चेंडू हलकासा बॉलिंग घेताना बीट करून दिला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी सेकंड ओव्हर मध्ये बंटी करमलकर यांची. जास्त धावा दिल्या नाही. 2 धक्के देत असताना थोडासा धावांचा फ्लो होता तो आता थांबलाय श्री वाघजाई स्पोर्ट्स एनपी या टीमचा. ओहो, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. बॉलच्या खाली पकडला जाईल झेल आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 30 इथे लागतोय श्री वाघजाई स्पोर्ट्स एनपी टीमला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 20. जयेश चाललाय बॅटिंग साठी आता मैदानामध्ये. 5व्या क्रमांकावरती आता जयेश इन ॲट नंबर 5. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 20. 20 ला 3. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 19 होत्या. या ओव्हर मध्ये बंटीने आतापर्यंत एकच धाव खर्च केलेले आहेत आणि 3 विकेट्स गारद केलेल्या आहेत. काय गोलंदाजी आहे. आक्रमकता, भेदकता, अगदी दिशा, योग्य टप्पा पकडून अगदी मेरिट वरती गोलंदाजी केली जाते. आता नवीन फलंदाज जयेश आला बॅटिंग साठी. ओव्हर पिच बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह गॅप मधून बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक भरपूर गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षक चेस करतात परंतु त्यांना भेदून बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह जयेशच्या बॅट मधून चौकार. 4 रनच्या मदतीने आता ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 24. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या. या ओव्हर मध्ये 5 आल्या. विकेट गमावले 5. 5 गडी बाद 24. चला लास्ट ओव्हर मध्ये आता तेजस आलाय. दीपक, हे दीपक बॉलरचं नाव. दीपक तेजस सर. येस, तेजस बॉलिंग साठी आलाय. फुलटोस बॉल लाफ केला बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफचा थोडासा फंबलिंग होता आणि फिल्डिंग झाल्यानंतर बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन चौकार.
चौकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 28. हा बॉल चांगला आहे, ही लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. चौकार आल्यानंतर 28 ला 3 विकेटचं नुकसान आहे. स्वतः यजमान संघ आता या मॅच मध्ये खेळतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे, श्री वाघदेव स्पोर्ट्स एनपे. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं कमबॅक आता तेजस कडून होतोय, कारण पहिला बॉल फुलर लेन्स होता तिथे चौकार आला, त्यानंतर 2 बॉल अगदी योग्य टप्प्यावरती टाकलेत, डॉट बॉल आलेत. फुलटॉस आणि आता बॉल पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रनसाठी चौकार. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर वाढवते 32 रन. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 32 ला 3. फुलटॉस आणि ते फिरवलाय, बॉलला उडवला स्क्वेअर लेगच्या वरून, बॉल सीमारेषा पार येतोय, खणखणीत षटकार. 38 झालेत. 38. शेवटचा एक बॉल शिल्लक. झालेत. बॅकफुटला जात असताना लेट कट केलाय, चांगलाच चाबूक शॉट आणि बॉल गली रिझन मधून काढलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन चौकार. आता धावा आलेत 42 आणि 43 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 43 टू विन. 42 धावा बनवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या मॅच मध्ये श्री वाघदेव स्पोर्ट्स एनपी टीमनं, आणि 43 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये श्री बहादूरशाह स्पोर्ट्स मनव या टीमला. 43 टू विन. चला आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती मी विनंती करतोय, लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमचा एक महत्वाचा खेळाडू, एक मातब्बर खेळाडू, एक ऑलराऊंडर मुकेश पवार,
यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती याचा की आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मुकेश पवार आमचे मित्र आहेत, एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी या एनपे श्री वाघजाई स्पोर्ट्स चषक 2025 मध्ये हा सत्कार केला जाईल. 43 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 18 बॉल 43 धावा आणि 43 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. श्री बहादूरशाह स्पोर्ट्स मनव या टीमला सलामीची जोडी तुम्ही पाहताय तो पाठलाग करण्यासाठी प्रस्थान झालेले आहे. एका बाजूला बंटी करमलकर आहे आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहताय दीपक याने या मॅच मध्ये 2 झेल अगदी अप्रतिम दर्जाच्या टिपले. स्ट्रायकिंगवर ती बंटी करमलकर आणि नॉन स्ट्रायकिंग इनला दीपकला तुम्ही पाहताय. 18 बॉल 43 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. अमर आहे बॉलिंगसाठी 14.33 धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल पहिला फ्रंट लाईन गोलंदाज अमरच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. पॉवर प्लेचं पहिले षटक. पॉवर प्ले चांगला जर फोडला तर हे लक्ष सोपं होईल श्री बहादूर स्पोर्ट्स मनव या टीमसाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय. एक टप्पा घेत बॉल सीमारेच्या पलीकडे 4 रनसाठी बंटी करमलकरच्या बॅटमधून येतो चौकार. 4 रनच्या मदतीनं आपलं खातं उघडलंय संघाचा श्री गणेश होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोअर पुढे ती 4. 14.33 म्हणजे जवळजवळ 14 ते 15 धावा तुम्हाला पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. अमरचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलाय. चांगला परफेक्शन बंटीचा फटक्याचा. दुसरा बॉल ओव्हर पिच अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न पोहोचला तिथे परंतु कॅच ड्रॉप. डायरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. स्ट्रायकिंग इनला बाद करता आलं नाही तरी काय झालं परंतु नॉन स्ट्रायकिंग इनला अचूक नेमबाजी दाखवली आणि दीपकला रन आउट केलाय. फलंदाज होईल बाद. विकेट किपरनं खूप चांगला प्रयत्न केला. जयेश आय थिंक होता तिथे. शेवटी पोहोचला होता बॉलच्या खाली परंतु कलेक्शन झालं नाहीये. बंटीचा झेल सुटलाय. मग असे सुजित खोचे झेल सोडले तिथे उपद्रव आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये 46 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये 58 धावा त्याने ठोकल्या आणि ते आता बंटी करमलकरचा आउट झेल सोडला. त्यामुळे ही मोठी चूक मी म्हणेन एनपीए टीमची झालेली आहे. कारण बंटीला जीवदान देणं म्हणजे मोठे धोक्याची घंटा वाजवणं. आता नवीन फलंदाज अक्षय बॅटिंग साठी आलाय. अमर पुढचा बॉल घेऊन ओहो स्लॉक केला. कॅचिटचा कॉल आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतो परंतु नो मॅन्स लँड्स मध्ये बॉल पडलाय. तोपर्यंत 2 धावा ते पूर्ण केलेले आहेत बंटीनं आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड ती 6 रन. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 6 रन झालेत. 1 विकेटचं नुकसान झालंय. ओहो सॉफ्ट हँडेडने फक्त ड्राईव्ह केला. बिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. कुठलीही जोखीम घेतली नाही बंटीनं कारण तितकाच ताकदीचा चेंडू टाकला तो अमरनं. डॉट बॉलची होती समाप्ती. डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 6 रन. शेवटचा 1 बॉल. शेवटचे 2 बॉल शिल्लक. ओहो बॅकफुटला जाऊन हा पंप जॅप करायचा प्रयत्न फसला इथे बंटीचा. चांगली गोलंदाजी अमरची.
अगदी बंटीला फॉलो करून बॉलची पिचिंग केली जाते. पूर्ण रीड केलाय ओव्हर द बंटीला. डॉट बॉल, शेवटचा बॉल शिल्लक, फक्त 6 रन. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 5 बॉल मध्ये आलेत. एक मोठा फटका पाहिजे. स्लॉक केलाय. कॅसिडचा कॉल आहे. शतरक्षक बॉलच्या खाली होतोय. ओ माय गॉड, झेल सोडला. बॉल सीमारेषा पलीकडे गेला. बंटीला आणखीन एक जीवदान. अशा पद्धतीनं पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या स्कोर बोर्ड होती 1 गडी बाद 40, 1 गडी बाद 10 रन, 43 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. आता 12 बॉल मध्ये अजूनही 33 करायचे आहेत या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा आहे स्कोर बोर्ड होती 10 रन. अभी 18 गेंदे 33 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए श्री बहादुर शाह स्पोर्ट्स मानव टीम को. जब तक बंटी इस मैदान पे है तब तक ये मैच ऑन रहेगा, क्योंकि अभी 12 गेंद अनिशेष और 12 गेंदों में 33 रन की दरकार है इस मैच को जीतने के लिए. अभी ओवर नंबर 2 में गेंदबाजी के लिए है. हर्षल है गेंदबाजी के लिए सेकेंड ओवर में. स्ट्राइक पे अक्षय, और जिसको इस मैच में खाता खोलना है. 12 गेंदे और 33 रनों की दरकार. लेफ्ट आर्म ओवर द विकेट से डालेंगे. ये गेंद अच्छी गेंद थी, पटकी हुई गेंद थी. टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रही और बीट करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद, बिंदी गेंद. अभी 11 गेंद का खेल अनिशेष और 11 गेंदों में 33 रन की दरकार है. मतलब हर एक गेंद में 3 रनों की जरूरत है. ये धीमी गति में डाली थी. स्लोअर 1 गेंद थी. 1 रन मुकम्मल किया है. अक्षय ने सिंगल से अपना खाता खोला. अभी 10 गेंदे और 32 रनों की जरूरत है. टीम का स्कोर 11 रन. अभी जीतने के लिए 10 गेंदों में 32 रन्स की जरूरत है. और स्विच हिट करने का प्रयत्न, स्विच हिट मारायचा प्रयत्न होता, परंतु इथे पंचांकडे अपील केली जाते आणि ते डॉट बॉलचे होते समाप्ती. मी कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सचिन देसाई यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सचिन देसाई. हो, स्लॉक केला, बॉलला उडवला. स्कोर ऑफ द विकेट आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. येतोय बंटीच्या बॅट मधून षटकार. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 17. अजूनही धावा करायच्या आहेत विजयासाठी. 8 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. ओहो, कॅशिटचा कॉल आहे. शतरक्षक आहे तिथे, झेल सोडलाय. आज बंटीचे 3 झेल सोडलेत. आता 7 बॉल मध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. शेवटचा 1 बॉल शिल्लक अमर यांचा. टीमची धावसंख्या 18, 43 धावांचं लक्ष आहे. 7 बॉल आणि 25 रन. इथे धाव घेतली नाहीये. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. 9च्या सरासरीने धावा 18. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 25 रन.
6 बॉल आणि 25 धावा. सहा बॉल आणि 25 धाबांची आवश्यकता आहे. राकेश आला गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये. 6 बॉल 25. जोपर्यंत बंटी आहे तोपर्यंत मॅच ऑन. पहिले 2 बॉल अगदी ड्राईव्ह केला, धाव घेतली नाहीये बंटीनं. घेतली आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. म्हणजे आता 5 बॉल मध्ये अजूनही 23 करायचे आहेत या मॅच मध्ये. राकेश बॉलिंग साठी पहिल्या बॉल वरती 2 रन. म्हणजे आता येणारे 5 बॉल आणि इथून धावा करायच्या विजयासाठी 23. 5 बॉल आणि 23 धाबांची आवश्यकता आहे. ओहो, फटका फसला. कॅच इटचा कॉल आहे, परंतु नो मॅन्स लँड्स मध्ये बॉल पडला. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. 2 धावा इथे मिळतात पुन्हा एकदा बंटीला. म्हणजे आता 4 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. 4ही मोठे फटके पाहिजे. या बॉलवरती आता निर्णय येईल या मॅचचा. या बॉलवरती चित्र समजेल, या मॅचची कहाणी समजेल. कारण 4 चेंडू आणि 21 धाबांची गरज आहे. बॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न फसला इथे. धाव घेतली नाहीये. म्हणजे 3 बॉल 21 करायचे आहेत. 3 चेंडू 21 रन. 3 बॉल आणि 21 धाबांची आवश्यकता. 3ही बॉल मध्ये 3 षटकार मारले तरी हा सामना जिंकू शकत नाहीये. एखादा मिरॅकल झाला, वाईट बॉल वरती किंवा नो बॉल वरती षटकार आला तर मात्र संधी प्राप्त होईल. चला, हा षटकार म्हणजे 2 बॉल मध्ये आता करायचे आहेत विजयासाठी 15 धावा. 2 चेंडू आणि 15 धाबांची आवश्यकता. हे फटके बंटीच्या अगोदर यायला पाहिजे होते. बंटी आता नाराज आहे. 2 चेंडू आणि 15 धाबांची आवश्यकता. मगाशी पहिल्याच मॅच मध्ये 1 बॉल मध्ये 7 धाबांची आवश्यकता वाईट टाकला आणि त्यानंतर मात्र मारुतीने तो षटकार लगवला. चला, कॅच इटचा कॉल आहे आणि फलंदाज बाद. चला, आता 1 बॉल मध्ये 15 धाबांची आवश्यकता. रघुनाथ करमलकर बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय. रघुनाथ करमलकर बॅटिंग साठी 1 बॉल आणि 15 धाबांची आवश्यकता. चला, व्हाईट बॉल म्हणजे 1 बॉल 14. चला, सचिन देसाई कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री सचिन देसाई यांना मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान इथे घेतला जाईल. आणि या सामना 13 रनने जिंकला टीम श्री वाघ स्पोर्ट्स एनपी टीमना. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे घोषित केला जाईल.